ही वैचारिक लढाई आहे आणि दोन कुटुंबातले जे संबंध आहेत ते संबंध म्हणजे ते काही असे एवढ्या लवकर संपुष्टात येत नसतात। त्यामुळं या वैचारिक लढाईमध्ये आता वसंत चव्हाण हे काँग्रेसचे नेते जिल्ह्याचे आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराच्या सभेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आज इथं आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की सामान्य माणूस हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे। मराठवाड्यात सर्व जागा काँग्रेसच्या आहेत, महाविकास आघाडीच्या आहेत। आपण भाषणाचा उल्लेख केला, अशोक चव्हाण आता गेलेले, त्याचा किती फरक पडेल काही वाटतं? मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या पाठीशी सामान्य माणसं उभी आहेत। भारतात आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्याचा मतदारांना वीट आलेला आहे। मतदार चिडलेले आहेत, मतदार आज बोलत आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची तर हवा आहेच, पण त्याचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे। आपण स्वामीनाथन आयोगाबद्दल भाषणामध्ये बोललात। स्वामीनाथन आयोगाच्या नंतर 5 वेळेला सरकार बदलले, त्यामध्ये 3 वेळेला काँग्रेसचं सरकार होतं, पण तो आयोग काही लागू झाला नाही आणि NDA सरकारने स्वामीनाथन यांना पुरस्कार देखील दिला। हे केवळ शेतकऱ्यांना सर्वच राजकीय पक्ष केवळ गाजर दाखवतात असं नाही वाटत आपल्याला? स्वामीनाथनांना भारत सरकारनं भारतरत्न प्रदान केलं, पण त्यांच्या विचाराशी या सरकारनं फारकत घेतलेली आहे। पण UPAनं देखील काही केलं नाही ना। UPAच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीला धडकले नव्हते, हे आपण समजून घेतलं पाहिजे। NDAच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीत धडकले, अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर झालेला आहे, आपण अनुभवलेला आहे आणि हे दुर्दैवी आहे। पण आज इंडिया आघाडीनं शेतीमालाला भाव देण्याचा शब्द दिलेला आहे आणि हमी देण्याचा वचन त्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकरी भारत देशातला मोठ्या आशेनं इंडिया अलायन्सच्या पाठीशी उभा राहताना आम्हाला पाहायला मिळतो आहे। अमित भैया, आपलंही नाव सातत्यानं घेतलं जातं की आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। अशोक चव्हाणांचं नाव अनेक वेळा भाजपच्या नेत्याकडून घेतलं गेलं, काय प्रतिक्रिया आपली? मी इथं आहे, आता भाजपात गेले, मी कुठे आहे? आज इथं आहे। अजून एक प्रश्न, आपण भाषणामध्ये हे देखील म्हणाला की पॉलिटिकल कल्चर जे आहे महाराष्ट्राचं ते निधीचं आमिष दाखवून पक्ष फोडणे नव्हता। शंकरराव चव्हाणांनी मसाक काढली होती, शरद पवारांनी फुलं काढली होती, या सगळ्या वैचारिक लढाया होत्या, तत्वाच्या लढाया होत्या। आज ज्या लढाया आहेत त्या वैचारिक नाही आहेत, तत्वाच्या नाही आहेत, त्या निधीच्या आहेत, समजून घेतलं। वंचित आघाडीनं नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार दिला आहे, 5 ठिकाणी असं वाटतं काँग्रेसचं मतविभाजन होईल? आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत यावी असे पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी प्रयत्न केले। अजूनही चर्चा सुरू आहे, त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार करावा। तिसरी लिस्ट जाहीर केली, काय फरक पडेल वाटते काँग्रेसला? मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही अशक्य नसतं, त्यामुळं ते जर उद्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आली तर त्याचं स्वागतच आहे। आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसनं जिंकू दिलं नव्हतं, अकोल्यामध्ये सुद्धा आता आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार काँग्रेसनंच दिलेला आहे। मला असं वाटतं की त्याच्यावर टिप्पणी करायची गरज नाही।